कोणाचा आहे रे? माझा आहे. का रे वैद्या, आवडला नाही वे माझा किल्ला? साहिल, अगं हा किल्ला तुझा आहे? एक नंबर किल्ला आहे बघ. असा किल्ला ना मी बघितलाच नव्हता. ए राहुल्या, ते बक्षीस आण इकडे. सायलीला देऊन टाकू. सायलीचा पहिला नंबर आला. ए वैब्या, एवढा पण भारी ना किल्ला हा. याच्यापेक्षा तर आपला किल्ला पण काही कमी नाही. ए बाब्या, तुझा घरी मला सायली बरोबर बोलायचंय. तू आतापर्यंत लय खोटा बोललाय माझ्या बरोबर. जा जाओ तुम्ही सगळे आता. सायलीचा पहिला नंबर आला. जाओ. बस बोंबलं तिथंच. चल रावल्या. सायली ये की. चल आपण तिथं सावलीला जाऊन बोलू. गंगे, अगं कधी आले गावाला? हे वैब्या, गंगे नाही म्हणायचा, सायली म्हण. बर, नाही म्हणत गंगी, सायलीच म्हणत. अगं मग कधी आले? परवाच आले मी. परवा? अगं मग भेटली का नाही? आणि त्या बाबाने तर चांगला हिरका टाकला होता का तू नाही येणार म्हणून. तो असं काला म्हणला? आता मला काय माहिती, तू विचार की त्याला. तुमच्या दोघांमध्ये नक्की काहीतरी झाले म्हणून तुम्ही मला सांगत नाही ना? नको सांगू, मला काय करायचं तुमच्या दोघांचं. अरे वैब्या, बाब्या माझ्याशी बोलत नाही. का? आता काय झालं त्याला तुझ्या बरोबर नाही बोलायला? अरे माझा पेपर चालू होता ना, म्हणून त्याला काय महिनाभर कॉलच नाही करता आला. तो असं काला केलं? तुला माहिती ना बाबाचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. तुझ्याशी बोलल्याशिवाय एक दिवस पण राहू शकत नाही. अरे चुकलं माझं वैब्या, पण पेपर पण महत्वाचं होतं ना, आणि मी त्याच्याशी बोलत बसले असते तर माझा अभ्यासात मन नसतं लागलं. बरोबर केलं तर पण एवढंच कारण आहे ना, मी सांगतो बाब्याला, त्याच्याबरोबर बोलवतो मी. अरे तो अजून एका कारणावर रुसून बसलाय. आता कोणतं कारण? तो काय गोंधळ घातलाय आता? अरे ते कॉलेजमध्ये आहे ना. काय तुला तुझी आई बोलवते, चल. हा चल, आले. हे वैब्या, जाऊ का? उद्या भेटू चाफ्याच्या माळावर. जाऊ. हे रावल्या, अरे कधी यायच्या? काय माहित, येतील. ते बघ आल्या. वैब्या, मी काय म्हणतोय, सायलीला पण बोलू की. अरे ती नाही यायची आता, आणि ती आली तरी ना तुझ्याबरोबर बोलायचीच नाही. अरे नाही बोलू दे, फक्त सोबत तर घे ना. बरं थांब, आलो मी विचारून. झालं का तुझं पटकन ऐकेल. सगळे एक काम करा, तुम्ही पोरी आहे ना तुमच्या इकडे खरेदी करून या अगोदर. आम्ही तोपर्यंत बाजार भरतो, फटाकडे घेतो. चालतंय, आम्ही खरेदी करून येतो, तुम्ही पण करून घ्या, आणि मग परत इथेच लागायला या, नाही तर परत चुका मग. वय गांजे, कपडे कुठून घ्यायचे? त्या खालच्या दुकानातून घेऊ, तिकडे ना कपडे खूप चांगले असतात आणि सस्ती पण असतात, परवडतील पण आपल्याला. वय ना? चालेल.
बघा असे ऐक ऐक कलर ओढली मस्त आहे ना. कोणता कलर पाहिजे काय ते आपण एक पिंक कलरचा आहे ते. हा छान वाटते ना. हा अंजी नको अगं हे कलर लईच भडक आहे नाही. लय भडक आहे मग दुसरं दाखव ना. कुठलं पाहिजे मला वांगी कलर ग्रीन हा एक अंजी हे बघ. आवडला का तुला? हा अगं तुला चांगला दिसेल की हा कलर. छान आहे बघा हे बघ ही ओढणी आहे हे सलवार आहे बरं छान दिसतंय. अंजी घेऊन टाक. घेऊ. बर तुम्हाला बघा ना. तुम्हाला कुठले दाखव दुसरे कलर नाही का याच्यात? आहेत ना. हा झाला का फिक्स तुमचा ह्याच्यामध्ये वेगळा पॅटर्न दाखवू का हा एक आहे. नाही असं नको हे डिझाईन लईच आहे याच्यावर. थोडा फिकट कलर दाखव. तिकट आहे असे छान वाटेल तुला. अंजी कसं दिसेल मला? भारी दिसेल. मस्त दिसतंय. झाला का चॉईस तुला बघ की. मला तर हाच आवडलाय. बघ बरं लावून. कसा दिसतोय? छान दिसतंय. घेऊ? हा घे तुला. चालेल. अंजी मी हाच घेते. बर बरं मी काय म्हणते वैबाला बाई गाऊन बघायचा का? एकदम बुजगावनच दिसेल ते तर. गाऊन द्या. देव का बर काकू कितीला दिला हा ड्रेस? हा 2250 आहे डिस्काउंट करून 1800 होईल. जरा जमवून द्या की. आता जमूनच तर दिलाय की. आता एवढ्या 3 ड्रेस घेतोय आम्ही. द्या ना जरा जमवून. हो घ्या 1500 बर चालते. बस का आणि तू हा 750 आहे 600 रुपये. अजून काय घ्यायचंय का? नाही. बस झालं हा झालं. पॅक करून देऊ. ठीक आहे. चला. राहुल्या अरे पाटांगडे चला इथनच घेऊया. बाब्या अरे काय काय घेऊया? मी काय म्हणते सगळंच फटाकडे घेतलं असं थोडं थोडं तर. आणि पाऊस पाऊस पण घेऊ मोठा पाऊस मोठा मोठा घेऊ सगळं घेऊ. वेब्या अजून काय घ्यायचं तुला? बंदूक घेऊ आणि पकड टिकीला घेऊ. म्हणजे कसं डिस्काउंट करायला मी बॅग पण आणले मग. आहे का आता तो बारकी का रे बारकी बरोसारखे फटाकडे घेते. मग मोठा आहे का तवा? ते आहे म्हणा. घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. बरे वेब्या चला
बाब्या इकडे काय घेऊन आलाय? चल ना वडापाव खाऊ तिकडे. वैभ्या अरे मला सायली सोबत बोलायचे. जा की तिला सांग ना माझ्या गाडीवर बस म्हणून. हे पळे मी नाही सांगणार. तुला तर बघा माझा होता ना, आता उतरला का सगळा? हा बाबा उतारला सगळा. ऐक ना माझं तेवढं कर की काम माझं. बाबा माझा मित्र आहे ना. ऐक ना वैभ्या कर की तेवढं. तुला आहे ना मी लस्सी पाजतो एकदम फर्स्ट क्लास. अरे काय मित्र आहे तू? ते साहिलला आवडते म्हणून पाजणार आहे ना. बरं ठीक आहे चल करतो तुझं काम. पण तू यासाठी नाही बरं काय, लस्सीसाठी करणार आहे. भावा तू आपला भाऊ आहे. बघू का त्या लई नका मास्का लाव चल. चल. राहुल्या तिकडे बस. साहिल ऐक ना, आपल्याला तुझ्याबरोबर बोलायचं. मग मी काय करू? मग त्याच्या गाडीवर बसून जाशील का? नाही, मी तुझ्यासोबत आले ना, तुझ्यासोबतच जाणार. अरे जा ना. नाही जाणार मी. ए वैभ्या काय म्हणली रे ती? अरे दम आहे का नाही तुला? करतोय ना काहीतरी मी. हे बघ सायली, आता तू पण नको लय भाऊ का. कालपर्यंत तर म्हणत होती मला त्याच्याबरोबर बोलायचे म्हणून. आता तू बोलायला तयार आहे ना? पण मला नाही जायचं. आता तू जर त्याच्या गाडीवर गेली ना मी तुला लस्सी घेऊन देतो. बर, फक्त तुझ्यासाठी, दुसरं कोणासाठी नाही. म्हणजे मला अजून एक वडापाव सांग. ए मिनी अगं किती खाती? आतापर्यंत 4 वडापाव खाल्लं ना, बास कर. ए वैब्या मी काय तुझ्या घरचं खाते का? तू पैसे देणार आहे का? ए वैभ्या तिला खायचं तर खाऊ दे ना, तुझं काय? काका अजून एक वडापाव. देतो का गरम गरम काढतो. काका किती झालं? वैभ्या इथं फोटो काढायचे का? फोटो लय भारी येते तिथं. अरे आधीच टाइम झाला घरी जायला. चल फुटू नंतर काढू. वैब्या चल की काढू फोटो. सायले तुझं मोबाईल दे, मी फोटो काढतो सगळ्यांचे. अरे मी फोन नाही आणला, बॅगेतच राहिलाय. वैभ्या तर माझ्या फोन मध्ये काढ. चला रा तुम्ही दोघं उभी राहा. हा मस्त आला. सरा तुम्ही आता बाजूला सरा. राहुल्या तुमचं नाही काढायचा का? काय? अरे फोटो दुसरं काय काढणार आहे? काढ की मग. मग राहा ना उभा. राहुल्या अरे तुमचा फोटो एक नंबर आला. लयच भारी काढलाय फोटो. आलं तुमच्या सगळ्यांचं काढलं जोडी जोडी ना फोटो. मी कोणाचं काढू? तू अरे तुला आहे की मी नाही. हे पळे मी नाही मी सोबत फोटो काढणार. काढ जा. नाही मी नाही काढणार. पण मला काय हाऊस नाही आली या काळ्याबरोबर फोटो काढायला. अंजे तू काढ माझा फोटो.
हा चल 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 चल. वैभ्या काय झालं? दिसत नाही का गाडी बंद पडली? कशी काय बंद पडली? आता मला काय माहिती, बघू दे ना मला आधी. बघ लवकर. ती राहुल ती गेली पुढे निघून. आहे मी नाही गाडीला तर काय नाही झालं. तुला गाडीतला गतर कळतोय का? चाललंय तोंड वर करून. गाडीला काही नाही झालं. काहीतरी झालंय म्हणून तर बंद पडले ना. मला काय वाटतंय, गाडीला दम लागला असेल म्हणून गाडी बंद पडली. ती काय तुझ्या वाणी आहे का दम लागाय? कुठं तुझ्या नादी लागले आणि गाडीवर बसली. ए मग मी म्हणलं होतं का तुला माझ्या गाडीवर बस? मग जा ना कोणाच्या पण गाडीवर बसून आता. आता तो आणलाय ना, मग तोच घरी सोडायचं. ते राहुलला फोन कर. रेंज नाही माझ्या मोबाईलला. आग लाव त्या डबड्याला, नाही तर घाल चुलीत. ए मिनी, मग आता आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. काय? गाडी ढकलत न्यायला लागेल घरी. तुला गाडी येते का? नाही. नाही येत ना, मग तू गाडी ढकल, मी गाडीवर बसवतो. ए वैभ्या, मी नाही ढकलणार. जा तुझा ढकलीत. बर जातो माझी मी ढकलीत. पण हा तू इथं थांबली, तुला कोणी इथून किडनॅप करून नेले तर माझ्यावर जबाबदारी नाही बरं काय, आधीच सांगतोय. बघ थांब, ढकलीत आहे. हा ढकल ढकल. ढकल. काय आलं घरी नाही जायचं का? ए मिने, ढकल. वैभ्या काय आलं? अरे गाडी अचानकच बंद पडली. कस काय? अरे मलाच नाही माहित कशी काय बंद पडली. बाब्या बघ बर, गाडी बंद पडली. भूता तुम्हाला फोन करायचा ना, आम्ही लगेच मागे नसतो आलो का? अरे माझ्या फोन मधलं बॅलन्स संपलंय. बॅलन्स नाही? ए माकडा, मग मगाशी काय म्हणला रेंज नाही? माझा मोबाईल होता ना बॅगेत, त्याच्यावरून फोन लावायचा. अगं ते असंच म्हणलं होतं. पण वैभ्या मला सांग, तू आ गाडी ढकलायची सोडून मिनीला कायला ढकलायला सांगितली असेल? ए मी का तिला गाडी ढकलायला सांगितली? तिची तीच ढकली ते. अयो अंजे, किती खोटं बोलतोय हा. यानंच मला गाडी ढकलायला लावली. असं का? मी नाही, तू बस आमच्या गाडीवर. ह्याला येऊ दे एकट्याला गाडी ढकलत. ए रावल्या, अरे एवढ्याला मी कसं काय एकटं ढकलीत येणार? मी पण येतो ना तुमच्याबरोबर. काय गरज नाही, ये एकटाच. बरं उतर खाली, बघू दे काय झाली गाडीला. होते का जण? काय झालं होतं? अरे प्लग निघाला होता.
अरे निघाला असेल ना गाडी आदळून आदळून, मला काय माहिती. तुला कधी काय माहिती असते